नमस्ते फ्रेंड्स, आज आपल्याला पाहायचं आहे की तळ्यावरती सर्व लोक बसलेले असतात. तेव्हा बापू विचारतात, कसला विचार करताय मामा? गावाला गेलतो तेव्हा काय दिसलं होतं का तुम्हासनी? मामा म्हणतात, रंगा मेंढरांकडे जाऊन आलास का र? हे बघा, त्यांच्यावर नीट लक्ष ठेवा, जरा बी नजर इकडं तिकडं झाली नाही पाहिजे हां. रंगा म्हणतो, अहो पण मामा रोजच्याला ध्यान असतंच की हो त्यांच्याकडं. मामा आता रागवून त्यांना म्हणतात, सांगतोय तेवढं करा, उगाच नाही तिकडं डोसकं घालू नका. रंगा म्हणतो, चुकलं मामा. बापू म्हणतो, मामा एक बोलू का तुम्हासनी? नाही म्हणजे आपण तिकडे गावाकडे गेलो होतो, त्यांना बघून असं वाटतंय की ते काही सुखी नाहीत. रंगा म्हणतो, होय मामा, समद्यांची तोंडं पडलेली होती बघा. त्यावर मामा म्हणतात, तेच तर बघायला गेलो होतं ना गावात आपण, कुणाचं काय चाललंय आणि कुणाचं काय नाही ते. बापू म्हणतो, बरं मामा, त्यांनी तुम्हासनी त्यांचं दुःख सांगायला पाहिजे होतं. काहीही सांगतात, काही सांगत नाहीत, असं का मामा? मामा म्हणतात, कारण त्यासनी धाक आहे र, आपण सांगितलं आणि मोरं काहीतरी होईल म्हणून. आता पुढे आपण पाहतो, गोदा आणि शिरपा त्या गावातील एकांच्या घरी येतात आणि त्यांना सांगू लागतात, आपल्या गावात बाळूमामा आले आहेत आणि तुम्हासनी बोलावलं आहे त्यांनी. ते दोघे म्हणतात, काय आमासनी बोलवलं आहे? आणि कसं पण कशाला बोलवलं असेल? आम्ही बघितले बी नाही त्यांना आज पतूर, आणि त्यांच्याशी आमचं ओळख नाही पळक नाही. शिरपा म्हणतो, अरे आम्ही सांगितलं आहे त्यांना की या गावात चंडप्पा आहे दुर्गाचा भाऊ आणि तो कसा त्रास देतो ते. आता गोदा म्हणते की आणि हे बी सांगितलं आहे की लोकांचं वाटोळ झालं आहे त्याच्या पायी. तेथील तो व्यक्ती म्हणतो, मला नाही वाटत या गावात आपलं काय भलं होईल. शेतीचा तुकडा गेला, 4 पैकं गेलं, जनावरे गेली, बैलगाडी गेला, समधी उतरती गळती लागली आहे. शिरप्पा म्हणतो, अरे म्हणून तुम्हासनी मामा बोलवला हाय. पण ते घाबरतात आणि म्हणतात, चंडप्पाला जर समजलं तर अजून त्रास द्यायला बसलाय तो. थोडा वेळ विचार करतात आणि तळ्यावर जायला निघतात. आता आपण दुर्गापाच्या घरी पाहतो, त्याची पत्नी आणि चंडप्पाची पत्नी दोघेही बोलत असतात. चंडप्पाची पत्नी विचारते, बाळूमामा कसे आहेत आणि कोण आहेत? त्यावर दुर्गाबाची पत्नी म्हणते, देव आहेत देव, म्हणजे नेमकं ते लोकांच्या मनातलं ओळखतात, माणसांची इच्छा पूर्ण करतात. त्यांच्या पुढे नुसता उभं राहिलं ना तरी ते गाव नाव समज सांगतात आणि कोठे राहतो तेही सांगतात. चंडप्पाची पत्नी म्हणते, अगं असं कुठं असते होय? असं असतं तर माझी इच्छा आहे, ह्यासनी सांगून जाऊ मामासनी भेटाय. यांची बी इच्छा आहे, वंशाला दिवा पाहिजे. आता पोरगी आहे तर आता म्हणतात पोरगा पाहिजे. त्यावर दुर्गापाची पत्नी म्हणते, होय पण भाऊजी तयार होतात का? आता आपण तळ्यावर पाहतो, ती गोदा, शिरप्पा आणि ती दोघे असे चौघे मिळून बाळूमामांशी भेटाय येतात. मामा म्हणतात, रंगा पाणी घेऊन रे यासने. तुम्ही बसा 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 दोघेही. त्यावर ते व्यक्ती म्हणतात, मामा तुमचं नाव ऐकलं होतं बघा, आता तळ्यावर येऊन कसं वाटतंय काय सांगू. मग मामा म्हणतात, मग आधीच का आला नाही तळ्यावर? त्यावर ते शांत होतात. मामा म्हणतात, काय झालं? त्यावर ते म्हणतात, मामा लय अवघड झालं आहे बघा, काय करायचं आणि काय नाही. त्या चंडाप्पामुळे आमचं जे काही होतं ते सगळं गेलं बघा. मामा त्यांना आमासनी फसवलं आहे बघा. मामा तो तंत्रमंत्र करतोय, त्यामुळे त्याला मागावा अशी हिंमत होत नाही कोणाची, आणि तो घेतलेली वस्तू परत कधी माघारी देत नाही, पण तो कोणीही असो. आणि मामा आम्हाला जायचं नसताना त्याच्या रानावर जायला लागतंय, आणि नाही गेलं तर अवघड. मामा काय बी करा आणि त्याच्या जाळ्यातून बाहेर काढा, आमचं घर आणि शेत ते परत मिळवून द्या. मामा म्हणतात, हे बघा शिरप्पा सर्व सांगितलं आहे मला तुमच्याबद्दल, तुम्ही काय बी काळजी करू नका, तुमचं घर आणि जमीन परत मिळेल ह्यो शब्द आहे माझा. त्या मामांना म्हणतात, लई उपकार झालं बघा शिरप्पा, बघ र म्या म्हणलं होतं ना मामा भलं करतात तुमचं म्हणून. मामा त्यांना भंडारा लावतात व ते तिथून निघून जातात. आता आपण पुढे पाहतो, चंडप्पा जात असतो तिथेच गावकरी भेटतात.
चंडापा त्यांना विचारतो, कुठे जात आहेसा? तो पाटील म्हणतो, बाळूमामा आलेत ना तळ्यावर, त्यांना भेटायला जात आहे. त्यावर चंडापा म्हणतो, लय ऐकून आहे नाव त्यांचं, पण भेट नाही झाली कधी. बरं तुम्ही काय काम काढलं त्यांच्याकडं? तो पाटील म्हणतो, अरे कसलं काम, दर्शन घ्यायला जात आहे आम्ही. आणि काय रे, तुझं काय सुरू आहे? चंडप्पा म्हणतो, आता माझं गरिबाचं काय असणार, चाललंय इकडं तिकडं गरिबाचं. तेवढे बोलून तेथून पाटील निघून जातो. चंडप्पाचा सेवक त्यांना म्हणतो, मालक, त्या बाळूमामाकडे खूप गर्दी होत आहे. गावातले लोक तर जातातच, पण आता हे बाहेरचे लोक पण येत आहेत. गावातले लोक भिवून आहेत तुम्हासनी, ह्यांच्यामुळे तुमचा दरार कमी व्हायचा. चंडापा म्हणतो, तू नको काळजी करू, मला ठाव आहे काय करायचं ते. सेवक म्हणतो, काय करायचं ते लवकर करा मालक, लय उदं चाललंय त्या बाळूमामाचं. चंडप्पा म्हणतो, जास्त नाही चालायचं हे, एक दिवस काय समजलंच ना लोकांना, बाळूमामाला स्वतःलाच काय येईना ते, समधी मग जायचं बंद होतील. आता तळ्यावर गावकरी येतात आणि मामा म्हणतात, अहो पाटील तुम्ही, बरं झालं आलात, बसा बसा. घरला कशा आहेत समधी, सगळे बरे आहेत ना? पाटील म्हणतो, मामा बोलायचं होतं तुमच्याशी एकांतात. मामा म्हणतात, हो बोल की, बाप्या नाण्या जावा आणि कामं करा तुमची. तेव्हा पाटील म्हणतो, मामा तुम्ही इथे कशाला आला? मामा म्हणतात, कशाला म्हणजे मेंढरांचे पोट भरायला. पाटील म्हणतो, अहो तसं नाही मामा, ह्या गावात चंडप्पा हाय, तो कसा हाय ते तुम्हासनीही ठाव हाय. तो कधी काय करल कुणाला बी ठाव नाही. इकडे यायला नको होतो तुम्ही. मामा म्हणतात, आता आलो हाय नव, हे बघा माझ्या मेंढरांना जिथं चारा मिळेल तिथं जावं लागतंय मला. पाटील म्हणतो, तुम्हाला माहीत आहे नव, तुमच्याकडे लोकांना येऊ देणार नाही तो, आणि जो येईल त्यांना तो काय करेल सांगता येणार नाही, आणि त्याला हेही ठाव आहे की आम्ही इकडे आलो आहोत म्हणून. इथपर्यंत आजचा भाग संपतो. तर आपण पाहू पुढच्या भागात काय होईल ते. थँक्यू फ्रेंड्स.